त्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 17व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. सर्व श्रोत्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे पुढील अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी, धारण ते करून. दात दाडा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगर, ब्रह्मांड जाळू पाहती. त्या भयंकर रूपाची विते नसे भक्तसाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावरी खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मीनं नसे पुढे जावया, ऐशी स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहर. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पूर्वीशी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणसी कदा. त्या आपल्या बिरदासी, जागा आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयांची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थानी. चापड गावचे बापूकृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब, गुंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित आणिके होती बहुत, त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगी विविध हो. एके वेळी अकोल्यात आले श्री गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्याचे वाटले अंतरी, समर्थ आणले मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लावला, हाच भास्कर होता झाला समाधिस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णूसाला होते बळ, याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णूसाच्या घरी बोलावण्याचा आला तो. मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती असाचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. तरी समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी, दोरीस दिल्या फार ताण, ती मध्येच तुटसे जाण. मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावर, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसी धक्का न देऊ नका, मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी, चला आता स्टेशनावरी गाडीत बसवाया कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो. भास्करांनी विनवणी स्टेशन मास्तरा करूनी, 12 जणांचा डबा त्यांनी खाली करायला संतास्तव. महाराज तैसेच बसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकून भास्कराचा लिला केली ऐशिरीती. जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असेल पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली उडू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. ही सडा येऊन त्याच्या हातात, तेथेच बैसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीच न त्याच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरांकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे. तो दोघे डब्याजवळ आले, तो मास्तरांनी पाहिले योगीराज बैसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे त्याला याच डब्यात बसून. हा हे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याचे हाते न होणार गुन्हा तो केव्हाही. तो ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी येरविषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले आहेत किंचित, मी वर्दी दिल्या तुम्हाप्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहुत आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, महाराज एवढे करावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचेवरती, कायद्याच्या प्रमाणे निषेधी जठार साहेबासमोर.
त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावात भरली चौकशीचे श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पायी, ते आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे कास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्या ते, याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले. वाटते हेच मला आश्चर्य, तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमतेल असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्या ते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक बली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणती कायद्याला, याचे पाहिजे होता कला, विचारतो पोलिसांनी. कारकुन्ना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे, त्या ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठवला. तो येऊन समर्थांसी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावणे. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून. तई बदले गजानन, मी न उठू येतून, तुम्ही पाहतो शिपाई पण ये घरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला, तो न सुटे कमी पे त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या योदाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्याचा ठाई. शिपाईचा वेळ झाला म्हणून पाठविला वकिलाला, त्या व्यंकटराव देसाईला समर्थांशी वाणाव्या. जठार म्हणते तुम्ही जावे, समर्थांशी घेऊन यावे, लोकांशी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर. बसवल्या एका जागेवर महाराजांनी सजलेले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तांशी बोले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसवले भक्तांनी, ते टाकले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवी कचेरीस, सभे होतात भास्कर शिष्य, जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसाव्या. या महाराज बसायत, तुम्ही नागावे गावात, का फिरते सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्याने ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा, द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन उत्तर त्यासी द्याव्या. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, उगीच नुसत्या गोष्टीसी मस्तक महत्व न यावे सर निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेला विरघळून, जनरीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा, किंवा शुक्राचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त, नये लावले या प्रत गुन्हा विचारे केव्हाही. जीवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग्य असे. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंड्या वाचुनी, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे यांचे नागवेपण आहे अग्नीचे सामान, म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी याविषयी. तैसे वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेवला असता पायी, तरी हरकत नव्हती काही, सर्वास सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्तिवला, आणि हुकूम फरमावला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य होत न तेने केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रासी करशील का सांगमशी, तिज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडईंना केला अशा प्रकारे विचार. समर्थांशी अग्निराशी न बसवा येथून कल्पाती, विनाकारण कटकट होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावस. भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनासी जाऊन उतरले.
याच वेळी यवन जातीचा साधू महेताबवशा नावाचा होता कुरुम गावी साचा मूर्तिजापुरा सन्निध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशिरीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा मग कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडला कुरुमासी. तो ऐशिरीती घडून आले महेताबशा येण्या निघाले. अकोल्यास याया भले समर्थांशी भेटाव्या. अकोल्याचा मनुष्य मध्ये गेटला रस्त्यात, तो जो आला होता न्यावयास महेताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागुने मेहताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे मेहताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान, कळले संता लागून, कोण न सांगता जाण, त्रिकालज्ञ ते खरोखरी. मेहताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातकाळी मेहताबशा होता जेथे बसला. महाराज आले तया स्थळा निजलेली करून. मेहताबशाचे धरून केस समर्थाने ताडले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणांनी तत्वगात होईल जाणी. मृत्यू लोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमा व्हाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढता चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा. साधू साधूच्या अंतरा जाणताची निसंशय. जेव्हा मेहताबशा ते ताडिले तई संगीताचे यवन भले. कावर बरे होते झाले तो प्रकार पाहून. मेहताबशा बोलला त्यासी, तुम्ही राहावे आम्हापासी, जाऊ निघून कुरुमासी, हेच आहे जे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून. तो द्यावे असे आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयादना यावे तुम्ही भोजना. या दासची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत मोठ्या थाटाने मिरवत निज सदना आणले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे कान उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळत, समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले. याचं कारण शोधत झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोला अवघ्याप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. मेहताबशाला वगळले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघासी बसवून तांग्यासी, म्हणून ये निते निश्चेसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघाला मिरवीत नेले. मेहताबशाला उतरविले, मंदिर जावले थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजानाची उतरली स्वारी. परी तेही गेली अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली हो भोजने. मग मेहताबशा लोकास म्हणे, मग तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला मेहताबशा फकीराला, तुम्ही करुमाच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबशी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे हो. मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मेशी, येईवेळी निरर्थक. गजाननचा हुकूम झाला मसी पंजाबचा जाणला. आता एक क्षणी या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांचे कृपेवन मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसे सत्य. ते अवघे धर्माप्रत समसमान मानती. खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचं एकची आहे साचे. आकारांनवी भिन्नत्वे त्याचे मानून भांडू नके हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. उक्त विचार करासाचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती झाले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रेम मानावा प्राणावनी. परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लाव तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनानी. पहा मेहताबशाला जरी ताडीत झाले साक्षात्कारी. परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो.
शहालागी घेतल्या विना भोजना न गेले योगी राणा. हे पुढे मुद्दे मनी आणा, या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता हे कोत साची. तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात. घटके माझी वस्त्रा पडत, अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या परंपार. कशी दांडीवरील चीर जळून जाव्या अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी स्त्री बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊनी अन्नपाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापुराने जाण त्याला. आणले बहुत अकोल्याला, परी न झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज, माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुराया. तेथेच का आसरा भानामतीच मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमक दाखवावा कोल्ह्याने. जिथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया ही अवंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला. त्यायोगे श्रोते तिची भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले महाराज गजानन. पाहून त्याची ऐशी कृती लोकसंशक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारते, अरे हे रे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येते असी. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहते डोकावून. तुला यात त्यांचे घडते स्नान. मी का राहावे तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हाले जाणा. ऐशी ऐकून भाषणा कैक म्हणाले, या रीती खरोखरी आहे हा पिसा. शेगाव नांदी लागला असा. जरी थांबा येथेच बसा. काय करे हा पहा पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळल्या उठल्या अगणित. श्रोते ऐका विनिमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीच्या तेधवा. लोक म्हणती, गजानन यारे स्नान लागून. नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती झाली आले खरी. स्नान साधा येवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान. घातले तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी ते पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या. नरसिंगीची सी भेटणून तिघून गेले दयाधन. शेगावासी बैसून मनोवेगेच्या वारूवर. स्वस्ती श्रीदास गणविरचित. श्री हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भावाब्दित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमशोऽध्याय. श्री गजानन विजय ग्रंथस्य इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः. ओम गण गण गणात बोते. ओम गण गण गणात बोते. ओम गण गण गणात बोते.